शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी बालाजी आपल्या सर्वांचं आजच्या या अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये जो मी व्हिडिओ करतो त्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी हार्दिक स्वागत करतो। खरं तर मित्रांनो अगदी चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सुरू आहेत। मनासारख्या काही गोष्टी न्यूज सातत्याने येत आहेत। रोज दर वाढतायत। टोमॅटोचं जे आपण सांगत होतो की बाबा पावसाळ्या हंगामामध्ये या गोष्टी घडू शकतात आणि म्हणून सगळी पिकं बाजूला सोडून आपण मधल्या काही काळामध्ये टोमॅटोवर फोकस केलेला होता। ज्या दिवशी आयएमडीचा अंदाज आला की यावर्षी पाऊस जास्त राहणार आहे किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान असणार आहे, त्या दिवशीच आपण ठरवलं होतं की खूप सारे प्लॉट आपल्याला करायचे। 6-7 एकर टोमॅटो आपण केलेलं होतं, त्याच्यापैकी 3-3.5 एकर टोमॅटो आपलं संपलेलं आहे। अजूनही आपलं टोमॅटो आता वटा पालवण झालेले आहे। काल 90 कॅरेट आपले निघाले। चांगल्या पद्धतीनं माल आहे आणि ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या पद्धतीची तेजी आज मार्केटमध्ये दिसायला लागलेली आहे। आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांना प्रश्न पडला असेल की आता हे वातावरण कुठपर्यंत टिकणार आहे, कशी परिस्थिती राहणार आहे आणि त्या संदर्भातच आज आपण बोलणार आहे। तर मित्रांनो येणारा काळ सुद्धा अतिशय चांगला उत्तम दर घेऊन येणार आहे आपल्यासाठी। म्हणजे हे इथंच थांबणार नाही। आज जर बघितलं तर तुम्ही 40 रुपये किलोचा दर हा आमच्या मार्केटला 40-42 रुपयाचा दर मिळतोय। हा आता वाढत जाईल अजून सुद्धा आणि एका अजून चांगल्या पातळीवर तो रेट जाणार आहे। आणि आपलं पूर्वी आपण एकदा म्हणलो होतो बोलताना की 2000 रुपयाला टोमॅटो विकलं तर नवल वाटू देऊ नका। तर पांडुरंगाच्या आशीर्वादानं आपण जे यावर्षी बोललोय त्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या। तीच एक गोष्ट राहिली की 2000 रुपयाला कॅरेट जाईल का, तर ती सुद्धा गोष्ट मित्रांनो होणार आहे। त्या सुद्धा गोष्टीवर माझा विश्वास आहे। काहीही होऊ शकतं। आपण असं समजायचं नाही की या तरकारी पिकामध्ये एखाद्या पिकाचे दर किती वाढावेत हे निसर्गावर असतं। जेवढं शॉर्टेज जास्त होईल तेवढे दर वाढत जातील। आज परिस्थिती अशी आहे, दक्षिण भारत असो की उत्तर भारत असो, सगळीकडे तेजी तुम्हाला एका ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडे तेजी बघायला मिळेल अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे अजून मला माहिती आहे, एक शेतकरी म्हणून मी ज्यावेळेस काम करतोय मला माहिती आहे की उत्पादकता घटली आहे। आता जे चालू होणारे प्लॉट आहेत त्याला फारसा माल निघेल अशी परिस्थिती नाहीये। दुसरी गोष्ट अशी आहे की आता म्हणजे शेवटचे तोडे चालू होत असलेले प्लॉट खूप मोठे आहेत की ते संपणार आहेत। 4-2 तोडे होतील, संपतील आणि एक 8-10 दिवसानंतर सुद्धा अजून मार्केट भडकलेलं असेल। टोमॅटो 100 पारच्या बातम्या तुम्हाला बघायला मिळतील। मी जून मध्ये व्हिडिओ केला होता, त्यावेळेस सांगितलं होतं की यावर्षी भाजीपाल्यामध्ये भयंकर तेजी सुद्धा येऊ शकते। त्याच पद्धतीनं सगळा फ्लो होताना आपल्याला दिसतोय। आता मात्र काय गोष्टी आहेत आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल। आता इकडे दर वाढले की इकडे लगेच लागवडीचा चर्चा चालू होतात किंवा लोकांना लगेच टोमॅटो लावू वाटते। आणि मग एवढे दिवस आपण सांगत होतो की टोमॅटो लावलं पाहिजे, अर्धा एकर तुम्ही लावा। तुमची ताकद जर 1-2 एकराची नसेल तर तुम्ही अर्धा एकर टोमॅटो लावा, पण तुम्ही टोमॅटो लावलं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा आपण सातत्यानं करत होतो आणि ते सांगण्याचा आपला सल्ला सांगत होतो आपण की बाबा तुम्ही ते लावलं पाहिजे। आणि आता मात्र निश्चितपणानं तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे, कारण लगेच लागवडी वाढवून पण चालणार नाही। शेवटी या तेजीनंतर 1.5 महिन्यानं असेल, 2 महिन्यानं असेल, 2.5 महिन्यानं असेल, मंदी ही येणार आहे आणि त्याच्यामुळं आता फार पळापळ करण्यामध्ये अर्थ नाही। आपण सांगत आलो होतो सातत्यानं त्यावेळेस लागवडी व्हायला पाहिजे होत्या। खरं तर पावसाचे पण फ्लो व्यवस्थित झाले नाही, त्यामुळं मध्ये सुद्धा जिथं अपेक्षा होती तिथं दर थोडेसे दबावात राहिले। त्याला काय कारण पण होती। बेंगलोर जे चालू होतं, कर्नाटक चालू होतं, त्याच्यामध्ये बरेच दिवस पुढं म्हणजे 15-1 दिवस जास्त तिथला माल चालला आणि त्याच्यामुळं ती जी 15 दिवसापूर्वी येणं अपेक्षित होतं ती जी चावल या 4 दिवसामध्ये आपल्याला लागलेली आहे। आणि निश्चितपणानं ही ती जी मोठी असणार आहे, ही ती जी तुम्हाला खूप मोठा दर देणारी ती जी असणार आहे। माल तुमच्याकडे कमी असेल। आता मला माहिती आहे की तुमच्याकडे माल खूप, सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की तुमच्याकडे खूप सारा हजारो कॅरेट माल नसेल, परंतु तुमच्याकडे एकरी 700-800 जाळी जरी माल तुमच्याकडे असला तरी सुद्धा तुमचे खूप चांगले पैसे यावर्षी होतील अशी परिस्थिती आहे। थोडंसं अजून सुद्धा पाऊस सुरू होतोय, अजून या 10-11 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं तुम्ही अजून सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याचा शेंडा चालू राहिला पाहिजे, त्याची क्वालिटी वर्क तुम्ही काम केलं पाहिजे आणि तरच पुढच्या महिनाभरामध्ये
चांगली तेजी तुम्हाला टोमॅटोमध्ये मिळणार आहे, ती संधी गाठायची असेल, तुमच्याकडे कमी कॅरेट राहू द्या परंतु तुमच्याकडे कॅरेट असले पाहिजेत. आपण एकदा बघितले 3,000 रुपये पर्यंतचा दर, 3,500 रुपयापर्यंतचा दर घेतलेले शेतकरी सांगतात 100 कॅरेटच्या पट्ट्या जर 3-3 लाख येत असतील तर पैसे व्हायला पण वेळ लागत नाही. टोमॅटोचा धंदाच असा आहे, झालं तर लाख नाहीतरी राख असं आपण सातत्यानं म्हणत असतो. असा हा टोमॅटोचा सगळा विषय आहे आणि या टोमॅटोसाठी आपण सातत्यानं मार्गदर्शन करत आलो. पीक व्यवस्थापनासंदर्भात आपण सातत्यानं बोलत आलो. म्हणजे पीक व्यवस्थापनाबाबत सुद्धा म्हणजे तुम्ही जर क्वांटिटीमध्ये काम करायचं असेल तर खूप मोठा खर्च करणं योग्य ठरत नाही. आपल्याला कमी खर्चामधल्या प्रॅक्टिसेस कराव्या लागतील, काही गोष्टी चुकीच्या होत आहेत त्या टाळाव्या लागतील, वातावरणाचे अंदाज घ्यावे लागतील, बाजारभावाचे अंदाज घ्यावे लागतील आणि त्या पद्धतीनं आपल्याला शेतीमध्ये काम करावं लागेल. खरं तर ही गोष्ट गरजेची आहे म्हणून आपण सातत्याने येऊन वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. मधल्या अनेक महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये अनेक वेळा मी पुढे येऊन टोमॅटो लावा असं अधिकारवाणीनं म्हणत होतो तुम्हाला. कारण त्याचं कारण होतं की लागवडी घटलेल्या होत्या यावर्षी आणि आपल्या भागामध्ये घटलेल्या होत्या, परंतु 15 दिवस मी मगाशी सांगितलं तसं 15 दिवस थोडीशी ती यायला उशीर जा, पण मार्केट यावर्षी झोपलं नाही, पडलं नाही. चांगल्या पद्धतीचे सन्मानजनक दर आपल्याला मिळाले यावर्षी, चांगले पैसे आपले सर्वांचे होत आहेत. गणपती बाप्पाच्या आज विसर्जनाचा दिवस आहे. चांगल्या शुभेच्छा देऊन म्हणजे आपल्या सगळ्याला चांगला भरभरून आशीर्वाद देऊन आज गणपती बाप्पा आपला निरोप घेत आहेत. येणाऱ्या काळामध्ये भयंकर तेजी टोमॅटोमध्ये येऊ शकते. कसं आहे, सरकार बऱ्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप करतं परंतु परिस्थिती कधी कधी अशी तयार होती की नैसर्गिक ह्याच्यामुळं या दरवाढीला कोणीही टाळू शकत नाही. तशाच पद्धतीची ही दरवाढ आहे, हिला आता ह्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि एक चांगला दर म्हणजे 2,000 रुपये कॅरेट आपलं हे आहे की 1,500 कॅरेट तर होईलच लवकरच, पण 2,000 रुपये कॅरेट सुद्धा दर या वर्षी मिळाला तरी नवल वाटता कामा नये. हे वाक्य माझं या सीझन मध्ये मी सातत्याने हे 2,000चं बोलत आलोय. कारण मला अशी खात्री आहे की यावर्षी दर 2,000ला सुद्धा जातील. कारण नैसर्गिक अडचणी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत. पांडुरंग आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. मी खरं तर आता अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सुद्धा मी इथं आपल्यासाठी हा संदेश देताना सुद्धा पांडुरंगाला सोबतच ठेवून तुम्हाला सगळ्यांना, कारण आपण कष्टकरी लोक आहे, आपल्या सर्वांचा एकच देव आहे तो म्हणजे पांडुरंग. आणि या पांडुरंगानं आपल्याला जी बुद्धी दिली त्याच्यातून आपण अनेकांना असं सांगणं सोपं नसतंय सोशल मीडियावर येऊन की तुम्ही लावा आणि टोमॅटोचे पैसे होणार, परंतु सातत्यानं तुम्ही जर 2 महिन्यातले माझे व्हिडिओ बघितले तर त्याच गोष्टीवर मी बऱ्याच वेळा बोलत आलेलो आहे. आणि तो शब्द आपला आज खरा ठरतोय. पांडुरंगाच्या आशीर्वादानं आपल्या ज्यांनी प्लॉट लावले त्यांना निदान कुणाला कमी झाले असतील, जास्त असतील, पण तोटा कुणाला झाला नाही. 4 पैसे प्रत्येकाला मिळतात याचा आनंद आहे. निश्चितपणानं प्लॉट सांभाळा. माल कमी आहे म्हणून नाराज अजिबात होऊ नका. ह्याच्यामुळेच हे दर वाढलेत. तुम्हाला जर 2-2 हजार जाळ्या निघणार असतील तर दर वाढलाच नसता. त्याच्यामुळं फार वजी वाहून दमायचं काही कारण नाही. आपलं 100-500 कॅरेट विकून सुद्धा आपण आता खूप चांगले पैसे मिळवू शकतो अशी सगळी परिस्थिती निर्माण होणार आहे पुढे जाऊन. तर थोडंसं प्लॉटवर लक्ष द्या, चांगल्या पद्धतीनं काम करा. वातावरण अजून खराब होणार आहे. 21 तारखेपर्यंत पासून अनेक अडचणी येतील आपल्याला सुद्धा. राहिलेला माल सुद्धा कितपत मार्केटमध्ये येतोय ते सुद्धा विषय. जे प्लॉट फ्लॉवरिंग मध्ये आहेत त्यांचं सुद्धा ड्रॉपिंग होणार आहे. ती जी थोड्या दिवसासाठी नसणार आहे ती जी पुढच्या 2 महिन्यासाठी असणार आहे. कमी जास्त प्रमाणात असू शकते परंतु 2 महिने पुढच्या तेजी राहणार आहे. आणि या तेजीमध्ये तुम्ही तुमचा प्लॉट कशा पद्धतीनं सांभाळायचा याचं नियोजन करा. त्याच्यासाठी आपले पाठीमागचे व्हिडिओ सुद्धा बघा. चांगली ताकद झाडाला आपल्याला देता येते आणि त्याच्यातून झाडं आपल्याला हे करता येतात. आता फ्लॉवरिंगला प्लॉट असतील तर त्यांच्यासाठी आता हा 10-12 दिवसाचा काळ सुचोटीचा काळ असणार आहे. या 10-12 दिवसांमध्ये खूप अडचणी येऊ शकतात. त्यांनी सुद्धा चांगलं काम चालू करा, चांगलं सेटिंग करून घ्या. येणाऱ्या महिनाभरामध्ये सुद्धा टॉपचे दर या मार्केटमध्ये राहणार आहेत. तर निश्चितपणानं जेवढं मार्गदर्शन माझ्याच्यानं होते तेवढं एक शेतकरी म्हणून आपण निश्चितपणे करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.